अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात ठाकरे गटाचं आंदोलन। सोलापूरकर यांनी कोथरूडमधील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जवळ येऊन माफी मागावी अशी मागणी। सोलापूरकरांचे पोस्टर पायदळी तुडवत केलं आंदोलन। सोलापूरकरांच्या घराबाहेर आंदोलन करणाऱ्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड। सोलापूरकरांच्या अटकेसाठी त्यांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांनी मांडला होता ठिय्या। राहुल सोलापूरकर यांच्यावरती गुन्हा दाखल करून कडक कारवाई करा। सोलापूरमधील मराठा समाज बांधवांचं पोलिसांना निवेदन। सोलापूरकरांच्या तोंडाला काळं फासण्यासोबतच त्यांचे कार्यक्रम उधळून लावण्याचाही दिला इशारा। राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काढलेल्या आक्षेपार्ह विधानाच्या विरोधात आंदोलन। सावंतवाडी येथे सोलापूरकर यांच्या प्रतिमेला मारले जोडे। बांधकाम कामगारांची नोंदणी आता ऑनलाईन पद्धतीनं बायोमेट्रिक आणि कागदपत्रांची तपासणी सुविधा केंद्रावरतीच होणार। कामगार मंत्री आकाश फुंडकर यांचे निर्देश। राज्यामध्ये कामगार नोंदणीसाठी 366 तालुका सुविधा केंद्रांची निर्मिती। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वरमधील जिल्हा परिषद शाळा आणि नागपूर शहरातील संजयनगर भागातील प्राथमिक शाळेला दिली भेट। यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधत त्यांचं राजकीय ज्ञानही तपासलं। म्हाडा कोकण मंडळातर्फे 2147 सदनिका आणि 117 भूखंड विक्रीसाठी संगणकीय सोडत। ठाण्यामध्ये डॉक्टर काशीनाथ घाणेकर सभागृहामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीमध्ये काढली सोडत। महाराष्ट्र 2025 हे वर्ष क्वांटम विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी संबंधित आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून साजरे केले जाणार। सरकारच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाची युनेस्को सोबत भागीदारी। माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांची माहिती। श्वेता सिंघल अमरावतीच्या नव्या विभागीय आयुक्त। निधी पांडे यांच्या जागी श्वेता सिंघल विभागीय आयुक्त। त्यापूर्वी सिंघल यांचं राजभवनामध्ये सचिव तसंच सातारा जिल्हाधिकारी म्हणूनही काम। अकोल्यामधील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा 39वा दीक्षांत समारंभ पार पडला। समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते राज्यपाल CP राधाकृष्णन, कृषी मंत्री कोकाटे, कामगार मंत्री आकाश फुंडकर हे सुद्धा होते उपस्थित। मुंबईमध्ये पुन्हा एकदा मराठी माणसाला हीन वागणूक। डोंबिवलीकर मराठी ज्येष्ठ नागरिकांच्या पोस्टाच्या महापेक्स प्रदर्शनामध्ये मराठीच्या ऐवजी हिंदीमध्ये बोलण्याची समज। कुठेही तक्रार करा, आमचं कोणी वाकडं करणार नाही अशी दमदाटी। विद्यार्थी आणि तासिका तत्वावरील शिक्षकांच्या मागण्यांसंदर्भात अमरावती शहर NSUI तर्फे धरणे आंदोलन। अमरावती विद्यापीठाच्या समोर आंदोलकांकडून घोषणाबाजी। अमरावतीच्या महिला बालविकास विभागाच्या मुख्य कार्यालयावरती अंगणवाडी सेविकांचा मोर्चा। विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका आक्रमक। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं सर्वेक्षण न करण्याची ही भूमिका। थकीत देयकं न मिळाल्यानं राज्यातील शासकीय कंत्राटदारांचं कामबंद आंदोलन। तब्बल 80,000 कोटींहून अधिकची थकबाकी असल्याची कंत्राटदारांची माहिती। पुण्यामध्ये मेट्रो आणि महापारेषणच्या कामासाठी उद्या शिवाजीनगर आणि डेक्कन परिसरातील वीज पुरवठा बंद राहणार। वीज बंद संदर्भात संबंधित ग्राहकांना मोबाईल क्रमांकावरून माहिती। मुंबई नाशिक महामार्गावरती प्रचंड वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा। मुंबई नाशिक महामार्गावरती नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकचा अपघात झाल्यानं वाहतूक कोंडी। MIDCच्या पाणी पुरवठा योजनेच्या 12वी गुरुत्व वाहिनीवरती कटाई नाका ते मुकुंदपर्यंतचा जलवाहिनीवरती तातडीच्या देखभाल दुरुस्तीचं काम। त्यामुळे कळवा, दिवा आणि मुंब्रा भागामध्ये गुरुवार रात्री 12 ते शुक्रवार रात्री 12 पर्यंत पाणी नाही। GBSचे रुग्ण वाढल्यावरती पुणे महानगरपालिकेला जाग। दूषित पाणी आढळलेल्या RO प्लांटला महानगरपालिकेकडून टाळ। सिंहगड रस्ता परिसरामध्ये 19 ठिकाणी कारवाई। GBSचे परिणाम 23 वर्षांनंतरही जाणवतात। 2002 साली GBS झालेल्या रुग्णाची माझाला माहिती। GBSचे परिणाम दूरगामी असल्याची माहिती। नालासोपाऱ्यामधील अनधिकृत इमारतींवरील कारवाईच्या विरोधामध्ये रहिवासी आक्रमक। घरांच्या बदल्यामध्ये घर द्या आणि घरं तोडा अशी मागणी करत नागरिक रस्त्यावरती। कारवाई स्थगित। नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीमधील कळंबोली पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या पोलीस निवारा केंद्राच्या काचा मनोरुग्णानं फोडल्या। पुण्यामध्ये वाहनांच्या तोडफोडीचं सत्र सुरूच। पुण्यातल्या
बेबेवाडीमधील अनेक भागांमध्ये वाहनांची तोडफोड करून नुकसान. परभणीमध्ये अखिल भारतीय किसान सभेकडून अर्थसंकल्पाच्या प्रतीची होळी. अर्थसंकल्प शेतकरी आणि जनविरोधी असल्याचा आरोप. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या समोरील मैदानामध्ये केला आंदोलन. नागपूर शहरात देखील बर्ड फ्लूची लागण. ताजबाग परिसरामध्ये एका व्यक्तीच्या घरातील 3 कोंबड्या बर्ड फ्लूमुळे दगावल्याचं झालं उघड. ताजबाग परिसरातील 1 किलोमीटरच्या परिसरामध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यास सुरुवात. कोल्हापूरमधल्या शिवाजी विद्यापीठ परिसरातील एनसीसी भवन मार्गावरती कारला आग. स्थानिकांनी प्रसंगावधान राखत आगीवरती मिळवलं नियंत्रण. जीवितहानी नाही. नाशिक शहरामध्ये अवैधरित्या फिरणाऱ्या दोघा तडीपारांना नाशिक पोलिसांनी केली अटक. आदेश बुवा आणि आकाश पवार अशी तडीपार असलेल्या गुंडांची नावं. वर्धा बस स्थानकावरती महिला बसमध्ये चढत असताना चोरट्यानं पर्स केली लंपास. पर्समध्ये 1,41,000 रुपयांचा ऐवज. वर्धा हर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकणाऱ्या 4थीतील मुलीची वर्गशिक्षकाकडून छेडछाड आणि विनयभंग. जालन्यातल्या शेवगा गावातली घटना. शिक्षकाला चोप देत ग्रामस्थांनी केलं पोलिसांच्या स्वाधीन. अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये शाळकरी मुलीवरती अत्याचार. या प्रकरणामध्ये 59 वर्षीय संजय गांगुर्डे यांना अटक करण्यात आली. वाहनाला पाठीमागून रुग्णवाहिकेची धडक. दोघांचा मृत्यू, 5 जण जखमी. समृद्धी महामार्गावरती हडस पिंपळ गावा शिवारामध्ये झाला अपघात. मुंबई गोवा महामार्गावरती भीषण अपघात. कारचं ॲक्सेल तुटल्यानं कार उलटली. 6 जण गंभीर जखमी. कर्जाचा डोंगर असल्यानं शिरीष महाराज मोरे यांची आत्महत्या. आत्महत्येच्या पूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमधून कारण आलं समोर. शिरीष महाराज हे तुकोबांचे 11वे वंशज. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.